कॅन्डल तुम्ही बघितली असेल, ही कॅन्डल कोणती आहे? ही ग्रीन कॅन्डल आहे. ह्या ग्रीन कॅन्डलला आपण काय बोलतो? या कॅन्डलला आपण बोलतो काय? ही बुलिश कॅन्डल आहे. काय कॅन्डल आहे ही? बुलिश कॅन्डल आहे. बुलिश कॅन्डल म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये बायर्स जास्त इंटरेस्टेड आहेत. आता ही कॅन्डलचा आपण समजायचा प्रयत्न करूया. डिटेल्समध्ये समजू ही कॅन्डल असते तरी काय. सिंपल समजा, ही कॅन्डलचा वरचा काय आणि हा खाचा आहे. हा जी खाली लेवल आहे ती म्हणजे लो असणार आहे. ही वरती लेवल आहे ती म्हणजे काय असणार आहे? हा मार्केटचा हाय असणार आहे. आता ही मार्केटची या 2 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. हे काय असतं? ही असते मार्केटची क्लोजिंग. जर ग्रीन कॅन्डल असेल तर क्लोजिंग वरती असते आणि ही असते ह्याची ओपनिंग. हे असते ओपनिंग. म्हणजे काय असतं? ग्रीन कॅन्डलची जी ओपनिंग असते ती खालून सुरुवात होते आणि क्लोजिंग असते ती वरती जाऊन क्लोजिंग होते. म्हणून आपण याला ग्रीन बोलतो. सेम रेड कॅन्डलमध्ये काय असतं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो, कारण या व्हिडिओमध्ये मोठं होईल. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काही लॉजिक सांगतो. जेव्हा पण अशी कॅन्डल बघते ना, त्या कॅन्डलला थोडंसं ऑब्झर्व करा. सपोज समजा ही कॅन्डल काय? ही कॅन्डल आहे फुल मोरोबोजू कॅन्डल आहे. आता दुसरी कॅन्डल एक अशी असते की ह्याच्यामध्ये खूप मोठा वीक असतो. आता ही कॅन्डल आपण मोरोबोजू बोलत नाही. का बोलत नाही? कारण सेलर इथे थोडेसे हेवी आहेत आणि त्याच्यामुळे ही कॅन्डल खाली बनलेली आहे. आणि हीच कॅन्डल जर अशी असेल, ही कॅन्डल जर अशी असेल, म्हणजे काय? ही कॅन्डल ह्याच्यापेक्षा पण जास्त बुलिश आहे. म्हणजे प्रत्येक कॅन्डल तुम्हाला काहीतरी कॅरेक्टर सांगायचा प्रयत्न करत असेल, ते आपल्याला समजायचं असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की सेलिंग कॅन्डल कशी असते आणि त्याला कसं बघायचं असतं. बरोबर.